मी बनवत आहे इडलीसाठी चटणी। तर हे बघा, हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत। फक्त मी पिल्लूसाठी बनवणार आहे। हे 4 हिरव्या मिरच्या आहेत, कोथिंबीर, मिरची तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता। आता मी माझ्या पिल्लूला बनवते म्हणून थोडीशीच टाकणार आहे, त्याला तिखट नाही लागत। 4 लसणाच्या पाकळ्या, हे आहे मी ताकामध्ये बनवणार आहे। तर आता हे मी मिक्सरला वाटून घेते। थोडंसं ताक टाकून घेते। मीठ टाकले होते, मीठ टाकून मीठ टाकायचं, जसं लागेल तसं चवीनुसार मीठ। त्याच्यानंतर आपण बघू शकता तुम्ही ही चटणी झाली आहे अशी। तुम्हाला जसं लागेल तसं ह्याच्यामध्ये पातळ पण तुम्ही करू शकता। मी आता याला तडका देऊन घेते। आता चटणीला तडका द्यायचा आहे। तर सर्वप्रथम गॅसवर कढईला ठेवायचं। ठेवून आता माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, तेल टाकायचं। 4 मोहरी आहे, मोहरी टाकून घ्यायचं। मोहरीला चांगलं तडतड होऊ द्यायचं। तर भेटला मला कढीपत्ता। हा कढीपत्त्याचे 2च पानं घेऊन हा कढीपत्ता टाकून द्यायचं, गॅस बंद करायचं। गॅस बंद करून झालं की टाकून द्यायचं। तयार झाली इडलीसाठीची चटणी। कशी वाटली इडलीची चटणी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर या मस्त गरमागरम इडली आणि चटणी खायला। कशी वाटली इडली आणि चटणी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। कशी झाली आहे इडली आणि चटणी। बाय बाय, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।